प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. सोष करिशी वाया भजे मना पंढरीराया. प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. सोष करिशी वाया भजे मना पंढरीराया. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट. सोष करिशी वाया भजे मना पंढरीराया. पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. ईश्वरी चरण संतांची ईश्वरी चरण संतांची त्यांचे कृपादान कसे संसार, त्यांचे कृपादान कसे संसार. संतांची बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. बाबा सद्गुरु दास तुका, दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका. बाबा सद्गुरु दास तुका, दास तुका. कृपादाने विस्तार, त्यांचे कृपादाने विस्तार. त्याच्या कृपादाने विस्तार, त्याच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची.
त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो जात्या वेद प्रतिपाद्या जय जय सोस विद्यात्मरूपा. देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीदास अवधारी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. तुम्ही कळा कुसरी काही चनेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. दयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान. शोष करीशी वाया भजे मना पंढरराया. संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण. वारकरी संप्रदायातलं एक भाग होतं त्यागी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधनेच्या द्वारा साधना करत असताना जी अनुभूती मिळवली आणि तो अनुभवाचा विचार ज्यांनी आपल्या वाङ्मयाच्या द्वारा सातत्याने जनता जनार्दनांच्या पुढे सांगितला. आज देखील तो पवित्र विचार आपल्याला त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारा खऱ्या अर्थानं अध्ययन करण्यासाठी मिळतो. भाग्य असेल तर त्याचं आचरण करण्याचे सद्भाग्य त्याला प्राप्त होतं. असं दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं श्रद्धास्थान श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग सद्गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने उपस्थित भाविकांच्या साक्षीने या प्रसंगी निवडण्यात आलेला आहे. आपल्या नांदुर्ग गावी कंसात जुनं गाव ओल्ड विलेज. ओल्ड इज गोल्ड, जुनं ती सोनं. आणि अशा असणाऱ्या आपल्या ग्रामदेवतेच्या पुढे साक्षात शिवशंकर परमात्मा यांच्या साक्षीने त्या पवित्र अशा नारदाच्या गादीवर उभा राहून आपल्यासारख्या सुजान महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचं सद्भाग्य प्राप्त झाले. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना योग अतिशय महत्वाचा आहे. परंतु योग सुद्धा आपल्याला टिकवता आला पाहिजे. योगक्षेम वहाम्यहम. पण त्यासाठी मात्र भगवंता तुझं अखंड चिंतन हृदयात असावं लागलं. अनन्या चिंतयन्तो हे जना पर्युपासते ईशा नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये 9व्या अध्यायातील 22व्या श्लोकामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा विचार अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेला आहे. अर्जुनासारखा महात्मा सख्य भक्ती ज्यांनी मोठ्या प्रेमाने केली, जरी अर्जुनाच्या निमित्ताने हा पवित्र विचार कुरुक्षेत्रावर धर्मयुद्धाच्या प्रसंगी सांगितलेला असला तरी तो विचार तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करणारा आहे. कुणाला तरी पुढे केलं पाहिजे. वासराला समोर आल्यानंतर गाय जशी पानं सोडते आणि ते पवित्र दूध असताना अनेकांना भाग्याने मिळतं, तसं अर्जुनाच्या निमित्ताने जरी धर्म युद्धाच्या प्रसंगी पवित्र विचार मोठ्या प्रेमाने सांगितलेले असले
तरी ते पवित्र विचार गुरुदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या आमच्या जीवनाचं खऱ्या अर्थानं कल्याण करणारे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना माणसाला हृदयापासून आवड असावी लागते. वरवरचं प्रेम उपयोगाचं नाही, दिखाऊ प्रेम उपयोगाचं नाही. हे प्रेम हृदयापासून असावं लागतं. फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट. हृदयापासून केलेलं प्रेम हे बिंबीच्या रीटापासून असतं. परा पशंती मध्यम आणि वैखरीच्या द्वारा जेव्हा भगवंता तुझी गोड आठवण केली जाते, आळस येत नाही, कंटाळा येत नाही, थकवा येत नाही. जन्मोजन्मीचं पुण्य असेल तरच हे भाग्य त्याला प्राप्त होतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. जीवनामध्ये वास्तविक पाहता तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे. पण मनुष्य जन्म जरी मिळालेला असला तरी मनुष्य जन्माचं महत्व किती लोकांना कळालेले आहे महत्वाचा प्रश्न. आई वडिलांच्या कृपेनं तुम्हा आम्हाला देहदान मिळालेले. आई वडिलांच्या पुण्याशिवाय नाही मिळू शकत हे देहदान. हा जो पिंड तयार झाला, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश 5 तत्वापासून, ज्या आईनं आपल्या पवित्र असणाऱ्या पोटामध्ये अशा लेकराला अस्तर वाढवलं, 9 महिने 9 दिवसानंतर मोठ्या प्रेमानं जग दाखवलं, प्रसूतीच्या अनंतपटीच्या यातना सहन करून आम्हाला देहदान मिळालं. परंतु देहदान सुद्धा आम्हाला आई वडिलांच्या कृपेने मिळालेले हे आम्ही अखंड लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आम्ही जगात आलो, जग पाहायला मिळालं, पण जगात येण्यासाठी आई वडिलांची कृपा महत्वाचे. तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे. हे ज्यांना कळालं, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता आपुल्या हिता द्वासे जागता, आपुल्या हिता द्वासे जागता, आपुल्या हिता द्वासे जागता, आपुल्या हिता द्वासे जागता. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आई वडिलांना धन्यवाद देतात. ज्यांना आपलं हित कळलेले त्यांच्या आई वडिलांना. आता देहदान मिळालं खरी गोष्ट आहे, पण देहदान मिळाल्यानंतर सुद्धा याच्या चैतन्य शक्तीची गरज आहे. देह मिळालाय, परंतु चैतन्य शक्ती जोपर्यंत त्याच्यात येत नाही तोपर्यंत याला महत्व नाही. फुलाला महत्व कुठपर्यंत? फुला सुगंध आहे तोपर्यंतच. फुला सुगंधच नसेल तर फुलाला काही महत्व नाही. एखाद्या वेलीची आपल्याला ओळख नसेल, परंतु वेलीची ओळख आपल्याला तिच्या फुलावरून करता येत असते. एखाद्या वेळेला वृक्षाची आपल्याला ओळख नसेल, परंतु वृक्षाची देखील ओळख आपल्याला त्याच्या फळावरून करता येते. तसे एखाद्या व्यक्तीचं आचरण पाहिल्यानंतर त्याचे विचार नेहमी आत्मसात करावेसे वाटतात हृदयापासून. पण भगवंत हे जोपर्यंत चैतन्य शक्ती शरीरात आहे तोपर्यंतच कळणार आहे ना. या शरीराची हालचाल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शरीराला काय महत्व. म्हणून आई वडिलांच्या कृपेने आम्हाला देहदान मिळालं, पण भगवंत तुझ्या कृपेने आम्हाला जीवदान मिळालेले. तो आत आहेस म्हणून किंमत आहे याची. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं त्या सर्व सुखाचा आरामू की भ्रांत अशी कामू विषयावर. तो जोपर्यंत त्याच्यात आहेस तोपर्यंत त्याची किंमत आहे. परिमळ गेली आऊस फूल देठी, आविष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाटल्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. आम्हाला कुठेतरी बोध मिळाला पाहिजे. म्हणून ते दान आई वडिलांच्या कृपेने मिळालं, जीवदान तुझ्या कृपेने मिळालं देवा.
तो आहे साथ, पण याची किंमत आहे. आम्हाला देदान मिळालं, जीवदान मिळालं, पण समाजात कसं वागावं यासाठी कृपेचं दान आमच्या जीवनात संताशिवाय करणं शक्य नाही. देदान आईवडिलांच्या कृपेने, जीवदान भगवंताच्या कृपेने आणि कृपेचं दान संतांच्या कृपेने आम्हाला जीवनात प्राप्त होतं. तुकोबराय सांगतात, बाबांनो, प्रत्येक माणूस कुठे ना कुठे चुकतो. कथा कीर्तन करमणुकीसाठी नसतात, मनोरंजनासाठी नसतात, टाइमपास करण्यासाठी नसतात. इथे सर्व मान्यवर उपस्थित आहे. आवड आहे म्हणूनच आहे ना, आवड आहे म्हणूनच सर्वांना सवड मिळाली. आवड नसेल तर सवड कुठून मिळणार आहे? आमचे जाधव साहेब सहज कोर्टात आले होते दुपारी, 4:30च्या दरम्यान भेट झाली. सहज बोलून गेलो, आपल्या जवळच शेजारी. तुम्ही शेजार धर्म नेहमी पाहता याची मला जाणीव आहे. आणि आपल्या नांदुर्गा गावी, जुन्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या वर्षीची 4थ्या क्रमांकाची सेवा आहे. वा म्हटलं, नक्कीच येणार आहे. आवड आहे म्हणूनच आली ना. आपल्याच गावचे सुपुत्र डावकरे साहेब एका कार्यक्रमात काल आम्ही एकत्रित होतो. सहज बोललो, आपल्या गावी संध्याकाळी सेवा आहे उद्या, दुपारी साजरे. हे सर्व मान्यवर मंडळी, पंचकृषीतले आलेले कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, संस्थेचे विद्यार्थी, उपस्थित माता भगिनी आणि सर्व गावकरी, मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांच्या साक्षीने यथामती अल्पबुद्धीने आपण अभंगाची सोडणूक करत असताना तुकोबराय एक महत्वाचा असणारा विचार तुमच्या आमच्या पुढे मांडतात. चुकतो माणूस, खरी गोष्ट आहे, पण काही गोष्टी अपघातानं चुकत असतात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक चुकीच्या केल्या जातात. काही गोष्टी अपघातानं होतात. अपघात ठरवून केला जात नाही, पण विश्वासघात मात्र ठरवून केला जातो. विठ्ठल आपली चूक आपल्याला कळाली पाहिजे, कारण आपल्या जीवनातलं केलेलं कर्म कधीच चुकलं जात नाही. आपला मूळ विषय, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले आयशे, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती, उपजले मेले आयशे किती. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या हरिपाठातून गोड शब्द सांगतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे पंजोबा, भगवंताचे निष्ठावंत भक्त भानुदास महाराज यांचे संस्कार त्यांचे सुपुत्र चक्रपाणी यांना मिळाले आणि चक्रपाणी यांचे संस्कार असणारे त्यांचे चिरंजीव सूर्यनारायण यांना मिळाले आणि सूर्यनारायणांचे चिरंजीव शांती ब्रह्म एकनाथ महाराज. गर्भ श्रीमंत संत, परंतु आपल्या श्रीमंतीचा मोठेपणा कधी समाजापुढे दाखवला नाही. माणसाला पचवता आलं पाहिजे. सत्ता संपत्ती हा प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे.
पण उन्मत्त होता कामा नये. देव देतो, पण एक आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं ते पचवता आलं पाहिजे. काही काही लोकांना स्वतःच्या ज्ञानाचा सुद्धा अहंकार असतो. माझ्यासारखा ज्ञानी कोण, माझ्यासारखा पंडित कोण, माझ्यासारखा विद्वान कोण, माझ्यासारखा शब्दाचा किस पाडणारा कोण. नवल अहंकाराचे उठी विशेषे नलगे अज्ञाना पाठी, परी सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटे नाचवी. ते ज्ञान सुद्धा आम्हाला पचवता आलं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संता या बजावे सर्वस्वीशी. आणि जोपर्यंत आम्ही संताला शरण जात नाही तोपर्यंत अधिकार आम्हाला करणं शक्य नाहीये. म्हणून आम्हाला कृपेचं दान संत मायबापांच्या कृपेशिवाय मिळणं शक्य नाहीये. आणि संत मायबाप एवढी कृपा मिळतो, किती माणूस वाईट असू द्या, दुष्ट असू द्या, विषयांत असू द्या, संत मायबाप कधीच हेवा करत नाहीत. देव काय करतो, सज्जनांचं रक्षण करतो, पण दुष्टांचा निपात करतो. टिट फॉर टॅट, हे भगवंताचा बायलॉज आहे. पण संत मायबाप हे देवाचेच प्रतिनिधित्व करण्यासाठी जगात येत असतात. संत आणि देव वेगळे नाहीयेत, पण भूमिका स्वतंत्र आहे. देव असताना त्यांचं कार्य स्वतंत्र आहे आणि संत रूपानं जगात आल्यानंतरची भूमिका वेगळी त्यांची असते. होकादुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरतो. किती वाईट माणूस असला तरी त्याचा ते उद्धार करतात. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करू नाश अविश्वासा, नका करू नाश अविश्वासा, नका करू नाश अविश्वासा. आय 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 आय. ओ नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. सतनाचे पाय माझे सतनाचे पाय माझे आता तरी पुढे. मागचं गंगेला अर्पण. भूतकाळाचा शोक करण्यात काही अर्थ नाही. हो, गुडघ्यात मान घालायची भूतकाळाचा शोक करत बसायचा, काय पदार्थ पडणार आहे हो. संत मायबाप सांगतात सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार करू नका. जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आनंद घ्यायचा असेल तर भूतकाळाचा शोक करू नका, वर्तमान काळातलं कर्तव्य विसरू नका. त्याला भविष्याची चिंता नाही. चिंता फार मोठा रोग आहे. चिंतन करा त्यासाठी. चिंतनातून चिंता आपल्या संपल्या जातील. आणि म्हणून आतापर्यंत आयुष्यामध्ये किती आपण खरं वागलो, किती आपण खोटं वागलो, किती आपण चुकलो, किती आपण बरोबर राहिलो, आपलं अंतर्मन साक्षी देतं. दोन असे बलाढ्य साक्षीदार येतो ते हॉस्टाईलच होत नाहीत.
किती प्रयत्न करा, फुटतच नाहीत. आणि ते साक्षीदार जर कोण नसतील, परमात्मा आणि त्याचाच अंश रूपानं आलेला अंतरात्मा, तो आत बसलेला आहे. एकांतात बसल्यानंतर त्याला सर्व असणारी आठवण करून देतात. आणि म्हणून जीवनामध्ये वास्तविक पाहता कर्म असं पवित्र करत चला की कर्म जे जे आपण करतो त्याप्रमाणे आपलं संचित तयार होत असतं. जे जे आपण कर्म करतो, कर्म करू नका असं संतांनी कधी सांगितलं नाही. कर्म करा, पण आमचं कर्म सत्कर्म बनलं पाहिजे. आमचं कर्म कुकर्म होता कामा नये. सत्कर्म करत असताना नवे नवे त्याच्यातून मिळणारा आनंद आमच्या जीवनाला असा एक पर्वणी प्राप्त करून देतो. आनंद आमचा वाढत राहतोय असणार. आयुष्यभर दुसऱ्याला त्रास देणारा माणूस कधी सुखी होऊ शकत नाही, माझं प्रामाणिक मत आहे. पण आयुष्यभर ज्यानं दुःख सोसलेलं आहे तो एक ना एक दिवस सुखी झाल्याशिवाय राहत नाही. 100% करेक्ट. किती वास्तविक पाहता सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कुंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साच. आम्हाला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हे सत्कर्म जोपर्यंत कळत नाहीये, सत्कर्म जोपर्यंत आमच्या जीवनात घडत नाहीये, तोपर्यंत आनंद नाहीये. आपल्या गावचे डावकरे साहेब जनता बँकेमध्ये सर्व्हिस काही काळ त्यांनी केली. मला आठवण होते जेव्हा वृंदावनला दिव्य भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये आम्ही 7 दिवस सर्वजण एकत्रित होतो. ज्या दिवशी भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा कीर्तनाच्या माध्यमातून योग आला, त्याला अंतर्मनाला मिळणारा आनंद जगामध्ये देवा तो कधीच असणारा विसरला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतरचा अखंड हरिनाम सप्ताह आपला हरियाणा राज्यामध्ये कुरुक्षेत्र या ठिकाणी झाला, जिथे भगवंतांनी मोठ्या प्रेमानं गुह्य ज्ञान असणारा अर्जुनाला सांगितलं. त्याही ठिकाणी 7 दिवस योगाला तिथे असणारं चिंतन घडलं. तिथे गुरुदेवांच्या आशीर्वादाने काल्याच्या कीर्तनातून आपला विचार मांडत होतो. आणि त्याच्यानंतरचा नाम सप्ताह असणारा गुजरात राज्यामध्ये द्वारका या ठिकाणी झाला. तो क्षण आमच्या जीवनातला खेळमेळीच्या आनंदातला आम्ही विसरू शकत नाही. सत्संगामध्ये आल्यानंतर माणूस विदाउट टेन्शन राहतो. टेन्शन कुठलंच शिल्लक राहत नाही. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये सज्जनांच्या सहवासाची गरज आहे. आणि सज्जनाच्या सहवासामध्ये वावरलो, वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिलो, भगवत भक्तांची संगत आम्हाला मिळाली की आमच्या जीवनामध्ये निश्चितपणाने डायरेक्टली इनडायरेक्टली सत्कर्मच घडणार आहे. डोळ्याला पापी वासना येत नाही. डोळ्याचं काम आहे पाहणे, पण काय पाहावं काय पाहू नये. खऱ्या अर्थानं विषयाची लागण जर सुरुवात कुठून करत असेल तर ती नजरेच्या द्वारा होत असते. पण आमची नजर नेहमी साफ असली पाहिजे. एका ठिकाणी सूर्य आहे, एका ठिकाणी चंद्र आहे. सूर्याची देवता आणि चंद्राची देवता आहे परमेश्वर, म्हणून तेज आहे पाहण्याच्या दृष्टीमध्ये. पण सृष्टीतलं सौंदर्य पाहायचं असेल, सृष्टी सौंदर्यवानच आहे हो, पण सृष्टीतलं सौंदर्य पाहायचं असेल तर आमची दृष्टी अगोदर निर्मळ असावी लागणार आहे. आमची दृष्टी जर निर्मळ नसेल तर सृष्टीतलं सौंदर्य आम्हाला कुठून कळणार आहे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपलं कर्म हे सत्कर्म बनतं. कानाला नको त्याची निंदा कधी ऐकू नका. माझं तर प्रामाणिक मत आहे, निंदा करणाऱ्यापेक्षा निंदा ऐकणारे महापापी असतात. काय काय लोक बोलतात आम्ही कोणाची निंदा करत नाही, पण ऐकायचं सोडत नाही. निंदा ऐकूच नका कोणाची. चांगलं नाही ऐकता आलं तरी चालेल, पण कोणाची निंदा ऐकू नका हो. उलट त्याला सांगा, एक प्रकारचा त्याला परिवर्तनाची दिशा देण्याचा सल्ला द्या, पण त्याची निंदा करू नका. एखाद्या वेळेला सल्ला द्यायचा असेल एकांत द्या, पण समाजामध्ये त्याचा अपमान कधी करू नका. तुझं चुकलंय एकांत सांगा.
जीवनामध्ये वास्तविक पाहता कानाने नेहमी चांगलं ऐकावं, वाचन नेहमी चांगलंच बोलावं. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ जैसे गंगा जल चित्त जैसे गंगा जल चित्त जैसे गंगा जल चित्त जैसे गंगा जल मुखिया माणूस निर्मळ असावा, पण नुसतं बाह्य रंगाचा निर्मळपणा उपयोगाचा नाही. सर्वांगण माणूस निर्मळ असला पाहिजे. राहणीमान माणसाची व्यवस्थित असावं, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. माझे आजोबा नेहमी सांगायचे, कपडे साधे असावेत पण निर्मळ असावेत, स्वच्छ असावेत. सकाळी स्नान झालं, देवाची पूजा केली, आपलं अर्ध काम पूर्ण झालं. काय काय लोक देवाची पूजा सवडीनं करतात. स्नान सुद्धा सवडीचे हो आजकाल. स्नान से तन की शुद्धि होती है और भगवान के ध्यान से मन की शुद्धि होती है. तो मन हे मेची करी माझ्या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एखादे. भगवंता सर्वांगण निर्मळ असणारा महात्मा जीवनात सत्कर्मच करणार आहे आणि त्याप्रमाणे त्याचं संचित तयार होत. संचित मात्र कधी चुकलं जात नाही, कारण संचिताचं रूपांतर प्रारब्धात होतं. क्रियामान कर्माचं रूपांतर संचित कर्मामध्ये होतं आणि संचित कर्माचं रूपांतर प्रारब्ध कर्मात होतं. आणि प्रारब्ध माणसाला बदलता येत नाही, ते भोगावंच. प्रारब्धेचे जोडे धन काही माणसं कुटुंबप्रिय असतात परंतु समाजप्रिय नसतात. काही माणसं कुटुंबप्रिय असतात तर समाजप्रिय नसतात. काही माणसं समाजप्रिय असतात पण कुटुंबप्रिय नसतात. काही माणसं कुटुंबप्रिय नसतात आणि समाजप्रिय नसतात. पण काही महात्मे कुटुंबप्रिय असतात आणि समाजप्रिय सुद्धा असतात. काय अधिकार असे भगवंता. अनेक प्रकारचे दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी आपल्या मूळ तत्वापासून जो कधीच असताना विचलित होत नाहीये. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपलं ध्येय पक्का असलं पाहिजे. व्हॉट इज द एम ऑफ लाईफ, हे खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये ओळखायचं असेल तर त्यासाठी एक आहे
आपण समोरच्या माणसाचा किती सन्मान करतो हे सर्वात महत्वाचे आहे. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं, अनेकांना वाटतं की जगानंच आमचा सन्मान करावा, पण तुम्ही आयुष्यात कधी कोणाचा सन्मान करता का? गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. नुसतं समाजानेच आम्हाला सन्मान द्यावा अशी अपेक्षा करू नका. रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. पण खेड्याची पालक किती लोकांना आजच्या काळात आहे महत्वाचा प्रश्न. 18 मेला आळंदीमध्ये बोलून गेलो होतो. आमचे शिंदे साहेब ऑडिटर उपस्थित होते. ज्या माझ्या ज्ञानोबारायांचं माऊली माऊली म्हणून जे जे कार केला जातो, पण त्याच माऊलीना माझ्या सदा इंद्रेणीच्या पवित्र तीर्थाला स्पर्श करू दिला नाही. काय चूक झाली होती? सुख पाहता जेव्हा पाडे, सुख पाहता जेव्हा पाडे, सुख पाहता जेव्हा पाडे, सुख पाहता जेव्हा पाडे, दुःख परवता वडे, धरी धरी आठव, धरी धरी आठव, दुःख परवता वडे, सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. सज्जनाच्या जीवनामध्ये अनेक दुःखाशी सामना करावा लागतो. वाकड्या तिकड्या झाडाच्या कोणी नादी लागत नाही, पण सरळ झाडाच्या बुडावर लोक घाव घालतात. लोखंडाची कोणी परीक्षा घेत नाही, पण परीक्षा नेहमी सोन्याचीच होत असते. सोन्याचे तुकडे तुकडे जरी झाले तरी सोन्याची किंमत कमी होत नाहीच हो. साधू संतांनी अनेक प्रकारचे हाल भोगले हो, परंतु साधू संतांनी हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उतरतो. माझ्या ज्ञानोबारायांनी आई वडील, आई वडिलांसारखं दैवत नाही हो जगाच्या पाठीवर कुठलंही. माझं प्रामाणिक मत आहे. अनेक लोकांना आपल्यापेक्षा पुढे गेलेला माणूस सहन होत नाही, ओव्हरटेक केलेला, परंतु आई वडील असं एक कृपेचं दान आहे देवा. आपलं नायकोने कौतुक केलं तरी चालेल, पण माझ्या लेकरांचं कौतुक झालं पाहिजे. आई वडिलांची तळमळ असते हो. टोपल्यातली भाकरी संपली तरी चालेल, पण माझ्या लेकरांना तृप्तीचा ढेकर दिला पाहिजे. जगातल्या प्रत्येक आईची आपल्या लेकरासाठी चाललेली तळमळ आहे. आणि आपल्या अंगावरच्या कपड्याला अनेक ठिकाणी ठिगळं जरी मारलेले असले, पण देवाच्या पुढे जाऊन डोळ्यातून अश्रू गाळणारे, आपले अश्रू डोळ्यातले इतराला दिसू देत नाहीत वडील. कधी एकांत जातात आणि देवाला प्रार्थना करतात, माझ्या लेकराला देवा उघडं पडू देऊ नकोस बरं. मी तुझ्या पुढे काहीच मागितलं नाही आतापर्यंत, पण माझ्या लेकराला सुखी ठेव बरं. येऊलेचे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले विचिताची बहरू, करिया श्याम. तो आनंद मला पाहायला मिळावा ही वडिलांची तळमळ असते. आणि एखादा मित्र पाठीमागून आला, काय चाललंय, की लागले डोळे पुसायला सुरुवात करत, काय नाही आनंद आहे, अगदी देवाच्या पुढे उभा आहे. देवाची प्रार्थना करत असताना आनंद अश्रू आले डोळ्यातून माझ्या. आपल्या पवित्र भूमीमध्ये गेल्या वर्षी अभंग घेतला होता, कदाचित आपल्याला आठवण असेल, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. याच पवित्र प्रांगणामध्ये चिंतन झालं होतं. ठेवले अनंत तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. आज किती लोकांना समाधान, ध्यास असावा, पण हव्यास माणसाला कधी असू नये. देवानं किती जरी दिलं तरी काय काय लोकांचा हव्यासच संपला जात नाही हो.
आयुष्यातले किती क्षण शिल्लक राहिले ते विचार करायला तयार नाही. उर्वरित उत्तर अर्धातला क्षण तरी आपल्या आनंदामध्ये जावं, सत्संगात जावं, भगवंताच्या नामचिंतनात जावं. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये सत्कर्म घडलं गेलं तर त्या कर्माचं रूपांतर आमच्या संचितात तयार होतं. का ललाटी जे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले पिठवून येणो. माझ्या ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये विचार मांडलेले 18व्या अध्यायामध्ये. यासाठी याचं चिंतन करा, कर्म करा, पण ते कर्म आपलं सत्कर्म करा. त्या कर्माचं रूपांतर संचितात होत आहे आणि संचिताप्रमाणे प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात. समाजामध्ये मान सन्मान हा तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे, पण मिळालेला मान सुद्धा माणसाला टिकवता आला पाहिजे. नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी, सोडी मी तू पण तोची सुखी, सोडी मी तू पण तोची सुखी. जेव्हा हक्काचं सोडून दिलं जातं तेव्हा रामायणाची सुरुवात आहे. हक्काचं मागणी करायला माणूस जेव्हा जातो तेव्हा महाभारत घडतं. विठ्ठल माझ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक ठरलेला होता. कुलगुरू वसिष्ठांनी मोठ्या प्रेमानं गुरुपुष्यामृत योग पवित्र असणारा दिवस निवडला होता. परंतु कोण कुणाच्या संगतीत कसा बदलला जाईल सांगता येत नाही. जे कैकेयी मातेनं भरत आणि शत्रुघ्न आणि लक्ष्मणापेक्षा देखील रामावर प्रेम केलं. राम म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे, माझा बाळ आहे. पण तीच कैकेयी जो मंत्रदाशी कान भरते त्याला तो पाहिजे मस्तकाला जाते. कैकेयीची का बोलतेस तू माझ्या रामाबद्दल? माझ्या काळजाचा तुकडा आहे, माझा बाळ असताना माझं लेकरू उद्या राजा होणार आहे. आता राम राजा राम म्हणून मोठ्या प्रेमानं ओळखला जाणार आहे. स्वप्नात तर बोलत नाहीस ना कैकेयी राणी? तुम्ही पट्ट राणी दशरथ राजाच्या युद्धाच्या प्रसंगी तुम्ही साथ केली होती त्यांना आणि आनंदाची भरती ओटी निर्माण झाली आणि आनंदाने त्यांनी तुम्हाला 2 वर दिले. ते 2 वर मागण्याची संधी सोडू नका. ही संधी जर तुम्हाला नाही ओळखता आली, संधीचं सोनं नाही करता आलं, तर आयुष्यभर तुझ्या लेकरांना नौकरासारखं राब राब राबावं लागणार. आपल्या हितासाठीच बोलते. हे कैकेयीनं सल्ला दिला, नवे नवे कैकेयीनं सल्ला ऐकला. कुणाचा? मंत्रदासीचा. आणि तीच आपली वेशभूषा केशभूषा अस्ताव्यस्त केलेली. माणसाचा चेहरा मनाचा आरसा आहे, लक्षात ठेवायचा. फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड. एखाद्या पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली की त्याच्यात कुठले कुठले टॉपिक दडलेले ते आपल्या लक्षात येत असतं. अनुक्रमणिका नेहमी आपण पाहतो कुठलाही ग्रंथ किंवा कुठलंही पुस्तक घेतल्यानंतर. तसं माणसाचा चेहरा ज्याची सायकोलॉजी चांगली आहे, मानसशास्त्र पक्क आहे, ते माणसं एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या हालचालीवर सुद्धा त्याचा स्वभाव ओळखत असतात. कैकेयी राणी आरोग्य नगरी आनंदी झालेली आहे, परंतु पट्टराणी आपल्या समोर दिसत नाहीये. पट्टराणींच्या महालात गेलं पाहिजे. दशरथ राजाने विचार केला आणि दशरथ राजे पट्टराणी कैकेयीच्या महालात गेले. तेव्हा कैकेयी असणारी आपल्या वेशभूषा केशभूषा अस्ताव्यस्त केलेले. पट्टराणी आनंदी आनंद चाललेल्या आपल्या अयोध्या नगरीमध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होऊ लागलेली आहे आणि काही क्षण शिल्लक राहिलेला आहे. त्या आनंदाचा असणारा मोठ्या प्रेमानं आपण साक्षीदार बनणार आहात. आणि आपण मात्र या प्रसंगी काय का दुःखी आहे सांगा मला, याचं काय कारण आहे? तेव्हा कैकेयी बोलायला सुरुवात करते. राजे,
मी तुम्हाला युद्धाच्या प्रसंगी 7 केली होती, तुम्ही मला 2 वर दिले होते, ते 2 वर मागणार. अहो हीच वेळ आहे का पट्टराणी? किती आनंद चाललेला आहे. तुम्ही कोणत्या वेळेला काय मागावत हे तुम्ही अचानक कसं मागणी माझ्या पुढे करता? मला बाकी माहित नाहीये. मी मागते ते मला मिळालं पाहिजे, काही हरकत नाहीये. कोणत्या वेळेला माणसानं वचन द्यावं याला सुद्धा मर्यादा आहे. कोणत्या वेळेला उत्तर द्यावं याला सुद्धा मर्यादा आहे. आनंदामध्ये कधीच कुणाला वचन देऊ नये. रागाच्या भरात कधी कुणाला उत्तर देऊ नये. शांत मौनम सर्वार्थ साधनम. शहाणी माणसं रागाच्या भरात आपल्या रागावर कसं कंट्रोल करावं याकडे प्रामुख्याने लक्ष देत असतात. रागाच्या भरात माणूस काय बोलेल, केव्हा त्याचा तोल जाईल सांगता येत नाही. म्हणून आम्हाला खऱ्या अर्थानं ते सांभाळता आलं पाहिजे. ज्या वेळेला काही बोलते त्यावेळेला दशरथ राजे बोलतात काय हरकत नाहीये, तुम्हाला मागायची ती मागा. आणि तेच बोलायला सुरुवात करतात. राजे, पती राजा, तुम्ही मला 2 वर दिले, मागते तुमच्या पुढे. आता एका वरानं माझ्या भरताला राज्याभिषेक, दुसऱ्या वरानं रामाला वनवास. हे ऐकल्याबरोबर दशरथ राजे खाली कोसळले. हे जेव्हा सुमंत प्रधानांच्या मार्फत प्रभू रामचंद्रांना ऐकायला मिळालं, रामचंद्रांनी विचार केला. प्रभू रामचंद्रांनी आई वडिलांसारखं दैवत नाही श्रेष्ठ असणार. माझ्या आईनं वचन मागावं, माझ्या वडिलांनी द्यावं, आणि ते पूर्ण करण्याचं भाग्य जर मला प्राप्त होत असेल तर खऱ्या अर्थाने देव हे माझ्या जीवनातलं फार मोठं भाग्य आहे. आणि त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांनी भौतिक सुखाचा त्याग केला. सांगायचं तात्पर्य हक्काचं मिळत असताना सुद्धा ज्याचा त्याग केला जातो रामायणाचा आदर्श आहे. आणि माझे प्रभू रामचंद्र अंगात वल्कले परिधान करून, कारण कैकेयीनं सांगितलं होतं त्या पद्धतीनं गावापासून काही अंतरावर तिथून पुढे जायचंय. परंतु ही जेव्हा बातमी चौकडे पसरली, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. सीता माऊली विचार करू लागल्या, माझा पती राजा जर भौतिक सुखाचा त्याग करून वनवास मार्गाने आपलं जीवन 14 वर्षाचं घालवणार असतील तर मला देखील भौतिक सुखाची गरज नाहीये. त्याने ठोकर मारली आणि त्या सुद्धा अस्त्र्या निघालेले. ज्या वेळेला सीतामाऊली वनवासाला निघाल्या ही गोष्ट लक्ष्मणाच्या कानावर गेली. लक्ष्मण भैया सुद्धा आला आणि मोठ्या प्रेमानं बोलून जातात, माझा बंधू राजा वनवास भोगत असेल तर मला देखील भौतिक सुखाची गरज नाहीये, कारण थोरली भाऊजाई म्हणजे आई समान असते आणि थोरला बंधू वडला समान असतो. मला खऱ्या अर्थानं त्यांची सेवा वनवास मार्गाने घडणार आहे. म्हणून लक्ष्मणाने देखील भौतिक सुखाचा त्याग केला. आणि वनवास मार्गाने निघालेले, वनवास मार्गाने निघालेले प्रभू रामचंद्र जेव्हा ही गोष्ट भरत आणि शत्रुघ्न नेमके आजोबात होते आणि भरत आणि शत्रुघ्न जेव्हा आलेले त्यांनी रामप्रभूला विनंती केली. विशेषतः भरताच्या असणाऱ्या विनंतीला रामप्रभू काहीतरी मान्यता देतील, वनवास मार्गापासून परावृत्त होतील अशी अपेक्षा अनेकाला होती. परंतु प्रभू रामचंद्राने सांगितलं आई वडिलांचं वचन पाळण्याचं भाग्य मला मिळालेलं. तो भरतानं सांगितलं कमीत कमी 14 वर्षासाठी तुमचं अधिष्ठान माझ्याजवळ हवं. आणि जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या पादुका घेतल्या आणि नंदीग्राम या ठिकाणी 14 वर्षे प्रभू रामचंद्राच्याच साक्षीनं सर्व स्मरण आपलं कर्तव्य पार पाडलं. 14 वर्षानंतर एक देखील दिवस मी थांबणार नाही. माझा प्रभू रामचंद्र नाही. खूप गोड अशा प्रकारचं चिंतन तुमच्या आमच्या जीवनात आचरणात आणण्यासाठी सांगायचं तात्पर्य ते हक्काचं सोडून दिलं जातं तेव्हा रामायणाचा आदर्श. आणि हक्काचं मागायला जेव्हा माणूस जातो तेव्हा महाभारत करतो. शांतनु राजाची पहिली पत्नी गंगा, गंगेचा पुत्र भीष्माचार्य,
गंगा या गंगा स्वरूप झाल्या. शांतनु राजा तरुण होते आणि तारुण्य अवस्थेमध्ये योगायोगाने जेव्हा त्यांना नौकेत बसण्याचा योग आला आणि त्यावेळेला मत्स्यगंधा उर्फ सत्यवती नौका चालवत होती आणि त्या सत्यवतीला पाहिल्याबरोबर शांतनु राजा मनात इच्छा निर्माण झाली, असा जोडीदार आपल्याला आपल्या जीवनात असावा. आपला प्रस्ताव तिच्या पुढे मांडला. आपल्या वडिलांच्या गैरहजेरीमध्ये नौका चालवण्याचा योग तिला आला होता आणि त्यावेळेला सत्यवतीशी संवाद करता सत्यवतीला बोलतात, माझी इच्छा आहे. सत्यवती बोलून जाते, इच्छा असेल आपली, परंतु माझ्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय मी माझी इच्छा प्रकट करू शकत नाही. आपला प्रस्ताव मी निश्चितपणाने वडिलांसमोर मांडेल. आणि जेव्हा वडिलांच्या समोर असताना प्रस्ताव मांडला, वडिलांनी सांगितलं, बाळा, मुलीला तळ हातावरच्या फोडासारखं आई वडिलांनी सांभाळलेलं असतं. मुली ह्या दोन घराण्याचा उद्धार करतात, माहेरचाही आणि सासरचाही. बाळा, मला अगोदर त्या मुलाची चौकशी करणं आवश्यक आहे. जेव्हा माहिती घेतली तर माहिती आणती. असा प्रस्ताव त्यांच्या पुढे आला की शांतनुचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि पहिल्या पत्नीपासून त्याला भीष्माचार्य नावाचा मुलगा आहे. सत्यवतीचे वडील तयार झाले नाहीत आणि जेव्हा ही गोष्ट शांतनु राजाच्या कानावर आली, आपण मांडलेला प्रस्ताव मान्य केलेला नाहीये आणि त्याला गुडघ्यात मान घालून दुःखाचं जीवन जगू लागले. आसक्ती निर्माण झाली होती संसाराची, त्या मायेमध्ये गुरफटले होते. आणि नेमकं काय घडलेलं आहे, त्यावेळेला गुडघ्यात मान घालून उदास वृत्तीचं जीवन जगू लागलेले आहेत. ही गोष्ट जेव्हा भीष्माचार्यांच्या कानावर गेली, भीष्माचार्यांनी विचार केला, माझे वडील दुःखी का असतील. काही वेळेला मर्यादा असतात. वडिलांच्या समोर काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये माणसाला करणं आवश्यक असतं. वडिलांच्या पुढे वावरत असताना मर्यादा फार महत्वाची आहे. आता भीष्माचार्य विचार करतात, मी डायरेक्ट विचारू कसं वडिलांना माझे. किंवा थर्ड पर्सन मार्फत जेव्हा चौकशी केली आणि चौकशी अंती अहवाल त्यांच्या पुढे आला की त्यांची इच्छा दुसरं लग्न करण्याची आहे, पण तू पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा जिवंत आहेस आणि पूर्वीच्या नियमाप्रमाणे तूच आता मालक, ज्येष्ठ म्हणून, सुपुत्र म्हणून, बाकीचे काही नौकरासारखं लागणार का याच्या तिच्यापासून पुढे झाली मुलं, म्हणून इन्कार केलेला आहे. बस एवढंच ना. भीष्माचार्याने विचार केला, मीच जर आयुष्यावर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर लग्न होण्याचं कारण नाही, पुढे संतती होण्याचं कारण नाहीये. आणि डायरेक्ट सत्यवतीच्या वडिलांकडे असणारे भीष्माचार्य गेलेले आहेत आणि भीष्माचार्याने प्रस्ताव मांडला, माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करा, एवढीच बाळाची इच्छा आहे. आजच तुम्हाला वचन देतो. माणसं बोलतात भीष्म प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा माणसानं करावी. भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा शेवटपर्यंत पाळली हो, ती अर्धवट सोडली नाही. आणि ज्या वेळेला भीष्माचार्यांची प्रतिज्ञा असताना मान्य केली आणि त्याच्यानंतर दुसरं लग्न शांतनु राजाचं सत्यवती बरोबर झालं. सत्यवती पूर्वीची मत्स्यगंधा. त्या मत्स्यगंधेचा पहिला मुलगा पराशर ऋषी. फार मोठी कथा आहे, पण एक मला या ठिकाणी शॉर्टकट आपल्या पुढे एकच सार सांगायचं या माध्यमातून की गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा पुढे त्या सत्यवतीला शांतनु राजा यांच्यापासून चित्रांगत आणि विचित्रवीर्य नावाची मुलं झाली. विचित्रवीर्य त्यांना पंडूराजा आणि धृतराष्ट्र ही मुलं झाली. धृतराष्ट्राची 100 मुलं आणि पंडूराजाची 5 पांडव. जेव्हा पुढे असणारे श्रीकृष्ण भगवंतांनी विचार केला, बाबांनो मूळ जरा बघा, गोडात कोण आहेत आपण, ती कुरुवंशातले, का भांडताय आपसात, भांडणं करू नका बाबांनो. खरं लोक न्यायालय भरवलं आमच्या अंगदानी पहिलं सत्य त्रेतायुगामध्ये, आणि दुसरं लोक न्यायालयाची भूमिका बजावली द्वापार युगामध्ये माझ्या कृष्ण भगवंतानं. तडजोडीची प्रकरणं लोक न्यायालयात जशी मिटली जातात, आधार या लोक न्यायालयाला सुद्धा. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा कृष्ण भगवंताने
शिष्टाई करण्याचा निर्णय घेतला आणि कृष्ण भगवान असणारे कौरवांच्या दरबारामध्ये गेले. आणि कौरवांच्या दरबारामध्ये गेल्यानंतर जेव्हा दुर्योधन असणारा भगवंताचं स्वागत करण्यासाठी उभा आहे, पण भगवंत सांगतात हे नंतर, माझा पहिला प्रस्ताव अगोदर काय ऐकून घ्या. बाबांनो, तुम्ही आपसात बंधू आहे. ती स्टोरी त्याच्या पुढे उभी केली परत शांतनु राजापासूनची. आणि बाबांनो, आपसात कुठेतरी मिटवा. काय काय लोकांना नेहमी सवय असते मिटवण्याकडे त्यांचा कल असतो, आणि काहींचा कल असतो कसं मिटणार नाही, विजत मोकळं कसं ठेवायचं. काय कायला वाटते नाही मिटलेलं चांगलं असतं. आपल्या हातानं नाही कुणाचं चांगलं करता आलं तरी चालेल, पण आपल्या हातानं कुणाचं वाईट होऊ नये देवापुढे दररोज प्रार्थना करणारे काही महात्मे असतात. कारण जे पेरलं जातं तेच उगवलं जातं. गुरुदेवांच्या आशीर्वादाने माझ्या भगवंताने प्रस्ताव मांडला, आपसात मिटवा. परंतु मान्य केलं नाही. शेवटी कृष्ण भगवान म्हणले 5 गावची कमीत कमी जाहीर तरी द्या, आपसात निम बाजूला. आता मागणी आम्ही मान्य करतो तुमची, ठीक आहे. तुम्हाला मान्य नाही आम्ही मान्य केलं, अर्धी वाटणी, पण कमीत कमी 5 गावची जाहीर तरी द्या. दुष्ट असणारा विचाराचा दुर्योधन, अतिशय दुराचारी असणारा दुर्योधन बोलायला सुरुवात करतो. 5 गावची जागिरी काय, पण सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही. म्हणून महाभारताची सुरुवात, आपला विषय हक्काचं सोडून दिलं जातं रामायण आहे, आणि हक्काचं मागणी केली जाते महाभारताची सुरुवात. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे. याचा अर्थ प्रारब्धवादी किंवा नशीबवाना किंवा दैववादी बना असं नाहीये, परंतु प्रारब्ध माणसाला चुकवता येत नाही. शेवटी कृष्ण भगवंताचा सल्ला किती महत्वाचा होता, पण वेळ निघून गेल्यानंतर त्या कौरवांच्या लक्षात आलं, धृतराष्ट्राच्या लक्षात आलं. डोळ्याला माणूस आंधळा असला तरी चालेल, परंतु पाण्याची दृष्टी त्याची आंधळी असता कामा नये. मोह माणसाला नाही असं म्हणता येत नाहीये, मोह प्रत्येकाला आहे, पण त्याला सुद्धा मर्यादा आहे. मोहन आंधळा झाला, अभिलाषा निर्माण झाली मनामध्ये, आणि त्याच्यामुळं संजय कुरुक्षेत्रावर अनेक वेळा चांगलं सांगत असताना सुद्धा त्याला पटलं जात नव्हतं. काय घडतंय पुढे सांग, काय घडतंय पुढे सांग. तब्बल 18 दिवस संजय असणारे सांगत होते. त्या संजयाला दृष्टी मिळाली होती. भक्ताची भक्ती पाहून त्याच्यावर भगवंत कृपा करत असतो, आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने जेव्हा घडलं जात आहे तेव्हा त्याला साक्षीदार जगाचा मालक असतो. तो दिसत नाही, पण तो जगात आहे.
शोष करी शिवाया, 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 भजे मन पंढरीराया, भजे मन पंढरीराया, शोष करी शिवाया, शोष करी शिवाया, भजे पंढरीराया, भजे पंढरीराया, शोष करी शिवाया, शोष करी शिवाया, तसं संगीतामध्ये स्वराच्या जोडीला ताल महत्वाचा आहे आणि तालाच्या जोडीला स्वर महत्वाचा आहे. पण नुसता स्वर आणि ताल सुद्धा असून चालत नाही, लय समावा लागतो. विठ्ठल लावून मृदंग स्मृती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडिले. सुख आणि दुःख प्रत्येकाच्या जीवनात येते. आपण देवाच्या पुढे जेव्हा प्रार्थना करण्यासाठी जातो, देवाच्या पुढे उदबत्ती लावतो, कापूर लावतो, नंदादीप प्रज्वलित करतो. आमच्या जीवनातलं सुख हे कापरासारखं आहे. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली. कापूर संपतो लवकर, पण उदबत्ती मात्र मंद मंद गतीनं, थोडीशी स्थिर वृत्तीनं असणारी आहे, आपली भूमिका बजावत असते. तसं दुःख आमच्या जीवनातलं उदबत्तीसारखं आहे, सुख आमच्या जीवनातलं कापरासारखं आहे, पण आनंद आमच्या जीवनातला नंदादीपासारखा आहे. पण काही काही घरात नंदादीप अखंड चालू असतो बघा. जैशी दीपकलिका दाकोटी, परी बहुतेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी ते खोटी म्हणून. त्या नंदादीपाकडे पाहिलं की असा आनंद होतो, अंधारच तिकडे येत नाही. पण तो दिवा मात्र स्वतः जळत असतो, दुसऱ्याला प्रकाश देण्याचं काम करतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कार्य देह कष्टावृत्ती बऱ्या उपकार्य, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टावृत्ती परम उपकार, देह कष्टावृत्ती परम उपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. संतांशिवाय अधिकार आम्हाला कळणं शक्य नाही. पण सध्याच्या काळात संत कुणाला म्हणायचे हा सुद्धा भेडसवणारा प्रश्न आहे. कुसं डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला से वरले आरंग. बाहेर गेवरून माणसाची पारख कधी करू नका. खऱ्या अर्थानं अवघड आहे संतांची भेट. पण तू जर कृपा केलीस भगवंत तर नक्की संतांची भेट होणार. तू कृपा केलीस म्हणून अशा संतांची भेट आम्हाला होती. बहु अवघड आहे संत भेटी,
परी जग जेती करुणा केली. ऐशे वर्ममज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटो. तू कृपा केलीस म्हणून आजच्या कलियुगामध्ये हा प्रगतशील विज्ञानाच्या द्वारा भौतिक सुखामध्ये रममान न होता. भौतिक सुख हे कायमचं नाहीये. भौतिक सुख कुठे ना कुठे संपलं जातं. म्हणजे मानसिक सुख आणि समाधान आहे. शांती परते नाही सुख हे राव घ्यायची दुःख मनोन शांती धरा उतराल पहिलं तिरा. हा खरा जीवनाचा आनंद आहे. आणि त्यासाठी सोष करी शिवाया भजे मना पंढरीराया. आणि का तुसार मग नाही आता. आणि का तुसार मग नाही आता. आणि का तुसार मग नाही आता. नेमिलिया चित्ता पासून नेमिलिया चित्ता पांडुरंग ध्यानी पांडुरंगमयी जागृती स्वप्नी पांडुरंग. पडिले वळण इंद्रिया सकळ भावतो निराळा नाही तुझा. तुका म्हणे नेत्री केली ओळखन तटस्थै ध्यान विटेवारी. भगवंता शिवशंकर परमात्मा म्हणजे आराध्य देव. तुम्ही आणि ती वेगळी नाहीयेत. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. वेगळे नाहीयेत पण आलात तुम्ही. माझ्या भगवंतानी मस्तकावर धारण केलं. जगात असं दैवत आहे शिवशंकराची पिंड असणारी पांडुरंगाच्या मस्तकावर आहे. ते आणि आम्ही वेगळे नाहीत. मनात द्वेष कुठल्याही प्रकारचे येऊ देऊ नका. परमेश्वर एक आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. द्वैतात्मक चिंतन हे दुःखाला कारण असतं आणि अद्वैतात्मक चिंतन हे सुखाला कारण असतं. म्हणून एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आम्हाला आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं हे ओळखता आलं पाहिजे. तसं पाटील साहेबांनी मोठ्या प्रेमानं आता गुळाचा कडा हातात उचललाय. ते आपल्याकडे येणार आहे हे ओळखलं तर सेवा करण्यासाठी बसलेले बिचारे असणारे. गुरुदेवांच्या आशीर्वादाने हेच प्रेम आहे हो. प्रेमानं प्रेम वाढतं आणि वैरानं वैर वाढत असतं. लक्षात ठेवत चला. आपल्याला नाही प्रेम निर्माण करता आलं वाढवता आलं तरी चालेल पण कोणाशी वैर तो करू नका. आणि प्रेम भगवंताच्या नामातून तयार होते. प्रेमाविन भजन. पण त्याच्यात प्रेम भजन सुद्धा करताना असेल तर प्रेम खरी आम्हाला ओळखता येणार आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. यासाठी एक आहे याचा प्रमुख पाया जर कोणता असेल तर प्रेम आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम
वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. कुठली भक्ती करा पण प्रेमानं करा. शिवशंकरांना मोठ्या प्रेमानं ते आणि आम्ही वेगळे नाहीयेत. हे जेव्हा मोठ्या प्रेमानं भगवंतांनी सर्वागती राम देहादेक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी जसं माझ्या ज्ञानोबरायांनी हरिपाठातून अतिशय गोड वर्णन केले. देवाच्या पुढे तासन तास उभा राहा असंही कंपल्शन नाही. आपलं कर्तव्य सांभाळत सांभाळत देवाची ये द्वारी उभा क्षणभर. देवाची ये द्वारी उभा क्षणभर. तेने मुक्तीचारी साधी केला. तेने मुक्तीचारी साधी केला. साधी केला. हरी मुखे मना हरी मुखे मना. हरी मुखे मना हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी. आपला संसार करत करत असोनी संसारी जीवे वेग करी. वेदशास्त्र भारी बाह्य सदा. ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद सामवेद वेदाने सुद्धा ग्वाही देऊन सांगितलेलं आहे संसार सोडू नका. संसार करावाच लागणार आहे. आधी संसार सुफळ झाला गे मा. सुफळ आधी संसार सुफळ झाला गे माय. 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 देखिएले पाय विठोबाचे. देखिएले पाय विठोबाचे. तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा तो मज व्हावा. फक्त सप्तापुरता नाही वेळोवेळा व्हावा पांडुरंग. खरं सुख मिळते आम्हाला. तुका म्हणे ते सुखा काय उणे राही समाधान चित्ताची. आमच्या रुक्मिणी माता दररोज प्रदक्षिणा घालायच्या सुवर्णमय पिंपळाला. त्याला सुवर्णमय पिंपळ म्हटले नाही. सोन्याला डाग कधी सहन होत नाही. तसं चारित्र्य संपन्न माणसाचं जीवन असलं पाहिजे. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं त्यांचं समाजात चरित्र गायलं जातं. लक्षात ठेवायचं. If money is lost, nothing is lost. If health is lost, something is lost. But if character is lost, everything is lost. पैसा संपला कुठलंच नुकसान नाही. एखाद्या शेजारचा पाठ बिघडला थोडस नुकसान आहे. पण ज्याचं चारित्र्य चांगलं नाही कवडी किंमत. विठ्ठल पण चारित्र्य आपल्या जीवनातलं फार महत्वाचं आहे. आणि गुरुदेवांच्या आशीर्वादाने भगवंता जेव्हा जीवनामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं ओळखता येतं. ओळखीला हरी त्यांनी तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. त्याचा संसार सुफळ झालेला आहे. माणूस जन्मानं मोठा होत नसतो. लक्षात ठेवत चला. माणूस सत्तेनं सुद्धा मोठा होत नसतो. सत्ता कायमची नसते. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे. जसं माणसाचा जन्म सुद्धा मृत्यूनंतर जन्म जन्मानंतर मृत्यू हे चाललेलं राडगाडगं निसर्गाचा नियम आहे. तसं माणसाच्या जीवनातली सत्ता सुद्धा कायमची नसते. पण सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला ती पचवता आली पाहिजे. हा मान सन्मान तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला नक्की मिळणार आहे. याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. पण भजे मना पंढरीराया त्याचं स्मरण नेहमी अंतःकरणात राहू द्या. आलिया संसारा उठा वेग करा. 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 शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा.
शरणदा उदार पांडुरंग शरणदा उदार पांडुरंग शरणदा उदार पांडुरंग दे एकाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे. अन्न वस्त्र निवारा आहे माणसाच्या मूलभूत गरजा आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. एखाद्या वेळेला माणूस वस्त्र नसला तरी जीवन जगू शकेल, एखाद्याला निवारा नसला तरी माणूस जीवन जगू शकेल, पण अन्नाविना माणूस राहू शकत नाही. आता पंक्ती घालायच्या, आजच्या अन्नदात्याने पंगत घातली, पंगत घातल्यासाठी संसार करावाच लागेल ना. कुठून आणायचे धान्य, कष्ट करावे लागतील ना, मेहनत करावी लागेल ना. त्याच्याशिवाय मिळणार कुठून धान्य असणार, त्याशिवाय अन्न कसं तयार करता येईल. यासाठी संसार जरूर आम्हाला करायचा आहे, पण त्याला विसरायचं नाही. आणि हे जर नाही ओळखलं, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार अरवीन. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार अरवीन. म्हणून त्याला सोडून नाही भजे मना पंढरीराया. तुमच्या आमच्या जीवनात सुख आणि दुःखाचा सामना करावाच लागतो. नदीला दोन किनारे आहेत, एक सुखाचा आणि दुसरा दुःखाचा. पण दुःख भोगत असताना सुद्धा आम्ही भगवंताचं स्मरण केलेलं असेल तर त्या भोगाची तीव्रता सुद्धा कुठे निघून जाते, पत्ता लागत नाही. आता मगाशी आम्ही प्रवास करत होतो, पण प्रवास करत असताना सांजा चौकात आलो उड्डाण पुलाजवळ. उजव्या साईडला वळायचं, ती डायरेक्ट सांजाच घातला. तर सांजात गेल्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला, आपल्याला जायचं नांदूर गेला. वास्तव आता आपण रस्ता चुकल्यासारखं वाटतंय, देवळाली लागली नाही, रुईभर नाही. पण लक्षात ठेवा म्हटलं, आता बिमळी नक्की आपल्याला लागते. कशी लागणार आहे? अहो म्हटलं काय नाही, चिखलीच्या चौकात जायचं, तिथून म्हाळंगी मार्गे असताना आंबेवाडीकडे निघायचं म्हटलं. आणि आंबेवाडीच्या चौकात आलं की बरोबर आपल्याला राईट साईड लेफ्ट साईडला पुढे वळायचे असणार, बरोबर बिंबळी मार्गे आपल्याला शिवाजीनगर वळून पुढे असणारे नांदूर गेला जाता येणार. जीवनामध्ये वास्तवता भगवंता तुझं स्मरण करत करत आमच्या जीवनातला वेळ कसा निघून गेला पत्ता सुद्धा लागत नाही. प्रारब्धाचे भोग शिथिल होऊन जातात. प्रारब्ध कुणालाच चुकलं जात नाही. तुझ्या ज्या वेळेला नामाचं स्मरण आहे, निवडलेल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची पावे दुःख. ज्या ज्या वेळेला तुझं स्मरण होतं देवा, आमच्या तो सुख लांब जाण्याचं कारण नाही.
पण ज्या ज्याला तुझा असणारा विसर आम्हाला पडतोय, प्रारब्धेचे पावे दुःख, तुझी आठवण ज्या वेळेला करूया दुःखाची आमची गाठ पडण्याचं कारण नाही. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे, नरात्वा नारी होका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. आणि जिथे पवित्रता आहे तिथे शांती आहे, जिथे शांती आहे तिथे सुख आहे. प्युरिटी इज बेसमेंट ऑफ द पीस. शांतीचा पाया जर काय असेल तर शांतीचा पाया पवित्रता आहे, आणि ती पवित्रता तुझ्या नामचिंतनाने प्राप्त होते. या साधू संतांच्या चरणाची धूळ ज्या ज्या वेळेला लागलेली असते त्या वेळेला भगवंताचा आनंद मिळतो. आपण बऱ्याच वेळेला गाडी किती वाजता एसटी स्टँड मधून बाहेर पडली हे विसरतो. पण उशिरा का पोचते गाडीकडे याकडे मात्र बऱ्याच वेळेला आपलं लक्ष जात असतं. मग जर गाडी जर तुम्हाला बाकीचे स्टेशन वगळून जर न्यायची असेल तर जरूर वेळेत पोस्ट करता येईल. बाकीचे जर स्टेजेस आपण वगळले गेले तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? पण खऱ्या अर्थानं आपण गाडीवर कधी उभा राहिलो याचं नेहमी स्मरण असावं. 2 तासाची मर्यादा आपल्याला सांभाळायची, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. गुरुदेवांच्या आशीर्वादाने जीवनाची तत्व पाळत असताना प्रपंचात किती विषय गेला, किती वेळ गेला याकडे आपलं लक्ष कधीच जात नाही. पण परमात्मा तो तोलून मोलून केला जातो. ही शोकांतिक आहे सध्याच्या काळातली. भगवंता आम्हाला देहाचा विसर पाडावा लागणार आहे. खरं सुख आहे तेव्हा आम्हाला देहाचाच विसर पडत नाही, दुःख आमचं पाठला सोडत नाही. देहबुद्धी जेव्हा मावळलेली असते तेव्हा सुख आमच्या जवळचं दूर जाण्याचं कारण नाहीये. पण ज्या वेळेला आमची देहबुद्धी जागी असते, मंदिरात असू सुद्धा आम्ही दुःखी असतो. का देहबुद्धी आमची जागी? आमची देहबुद्धी जर जागी असेल तर मनात जीवनमनी अवस्था होणं शक्य नाहीये. देहबुद्धी जर आमची जागी असेल तर चित्ताची चैतन्य अवस्था होणं शक्य नाहीये. आणि देहाची विसर अवस्था जर पडली गेली तर मनात जीवनमनी अवस्था आणि चित्ताची चैतन्य अवस्था होते. आणि जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडे जाऊन वृत्ती तदाकार बनत असते. तेव्हा प्रारब्धेचे होय सुख नसता प्रारब्धेचे पावे दुःख. यासाठी माझे तुकाराम महाराज सांगतात, मी कुणावरच ॲलिगेशन करत नाही. हा प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे. काही काही माणसं विनाकारण दुसऱ्याला चांगलं झालं की पट्ट्यामुळं, आणि थोडासा प्रतिकूल प्रसंग आला की त्यांच्यामुळं काय सांगायचंय, काही कारण नाही दुसऱ्यावर ॲलिगेशन कधीच करू नका. सुख दुःख हा प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे. आमची देहबुद्धी जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत आम्ही दुःखी आहेत, आणि देहबुद्धीचा ज्या वेळेला आम्हाला विसर पडतो त्या वेळेला खरं सुख आहे आमच्याजवळ. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी बोबाट कधीच कोणाबद्दल करत नाही. प्रारब्धेची बरे पोट ओ प्रारब्धेची बरे पोट, प्रारब्धेची बरे पोट ओ प्रारब्धेची बरे पोट, प्रारब्धेची बरे पोट, प्रारब्धेची बरे तुका करीना बोबाट ओ सोच करी वाया ओ सोच करी वाया
तुका करीना निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा मोठ्या प्रेमानं सांगतात, अन्नमय कोश आहे, परंतु प्रारब्धानंच प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त होते. एखाद्या घरचं अन्न खाणं असताना सुद्धा काहीतरी प्रारब्ध आहे आपलं, ऋणानं बंद असतात, त्याशिवाय नाही माणूस. चुंच तिथे चारा ईश्वराने निर्माण केलेले, हे ऋणानं बंद आहे. भगवंत तुझ्या नामाचं चिंतन करण्याचे सुद्धा ऋणानुबंध आहेत आमचे काहीतरी पूर्वजन्माचे. तुझ्या चौयुगात आम्ही सत्ययुगात होतो, त्रेतायुगात होतो, द्वापार युगात होतो, कलियुगात तर आहोतच. आणि कलियुगामध्ये उद्धार करून घेण्यासाठी नामासारखं सुलभ साधन दुसरं कुठलंच नाहीये. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना आपली पात्रता आपल्याला कळाली. बरेचसे गुणवान माणसं जगामध्ये होत, परंतु त्यांना व्यासपीठ मिळालेलं नसतं, पण ते समाजापुढे येत नाही याची मला खात्री आहे. अनेक गुणवान माणसं जगात पण पडद्याआड आहेत, अनेक गायक आहेत बसलेले असतात, अनेक विद्वान महात्मे आहेत पण त्यांना व्यासपीठ मिळालेलं नसतं, म्हणून ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही समाजापुढे. साक्षात्कार करून घ्यायचा असेल देवाचा, एकांत शिवाय नाही. एकांतामध्ये बसल्याशिवाय खरं देवाचं ध्यान नाहीये. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होई. तुझ्या नामाचं चिंतन घडते आम्हाला, तुझी संगत आम्हाला सत्ययुगामध्ये कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपाने मिळाली, आम्ही विसरत नाहीये. माणसाला भूतकाळाचा शोक करू नये खरी गोष्ट आहे, पण भूतकाळ कधी विसरू नये. भूतकाळाचा अनुभव नेहमी डोळ्यासमोर ठेवावा. शोक करायचा नाही पण अनुभव घ्यायचा आहे पाऊल उचलत असताना. आम्ही सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं होतो, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, आणि तेच प्रल्हाद त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं आले. त्रेतायुगातले अंगद द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपानं आले, आणि उद्धवजी द्वापार युगातले कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं आले. नामदेव महाराज इसवी सन 1270 ते इसवी सन 1350 हा कालखंड त्यांच्या जीवनातला.
हेच देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास देवा पंढरीचा सदा संग हरिदासा. आम्हाला नेहमी तुझा संग मिळावा एवढीच आमची इच्छा देवा. तू कुठल्याही जन्माला आम्हाला पाठवलं तरी चालेल, पण तुझी सेवा मात्र आम्हाला घडावी. आणि नामदेव यांची इच्छा देवानं मान्य केली आणि तेच नामदेव महाराज श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांच्या रूपानं परत जगात आहे. आणि ते तुकोबरा सांगतात मोठ्या प्रेमानं, बाबांनो सर्व असताना प्रारब्धाचा भाग आहे, त्यासाठी क्रियामान कर्म चांगलं करा, संचित त्याप्रमाणे तयार होणार आहे. आणि संचिताप्रमाणे माणसाला प्रारब्धाचे भोग भोगावे लागतात. धन कमाना पाप नाही, लेकिन बेईमानी से धन कमाना बहुत बडा पाप. इमानदारीनं प्रामाणिकपणानं आपला संसार व्हावा, पण बेईमानीनं कधी संसार होऊ नये. आपला जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खरा. जे प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा चांगल्याच मार्गाने जाणार आहे. संपत्ती जर चांगल्या मार्गाने आली तर संतती आपल्या जीवनात गुणवान जन्माला येणार आहे. त्या संततीला चांगल्याची संगत मिळणार आहे. संताचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पण. म्हणून मोठ्या प्रेमानं संत मायबापाने सांगितलेले बाबांनो, नेहमी सत्कर्म करत चला. ज्या राष्ट्रात आपण जन्माला आलो त्या राष्ट्रावर भरभरून प्रेम करत चला. पवित्र ते कुळ पावन होतो देश, जे ते हरीचे दास जन्म घेतले. जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजे, जनता जनार्दनांच्या समस्या सोडवणारे, अष्टप्रधान मंडळाच्या द्वारा त्यांनी केलेलं कर्तव्य पार पाडलेलं, लहानपणी आई साहेबाकडून मिळालेले संस्कार, रामायणाच्या महाभारताच्या कथा ऐकल्या. आणि म्हणून छत्रपती शिवरायासारखं रत्न असणारं ज्यांनी मोठ्या प्रेमानं जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. माझ्या तुकोबऱ्यांच्या अभंगाचं आचरण करणारे माझे असणारे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे. जीवनामध्ये पुत्र कसा असावा, धर्म म्हणजे काय, माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं, हा जगातला श्रेष्ठ धर्म आहे. आणि हाच धर्म आम्हाला सांभाळत असताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आमच्या जवळचे लांब नाहीयेत. आणि 4 पुरुषार्थ मिळत असताना मनबुद्धी, चित्त आणि अहंकार, अंतःकरणाच्या 4 वृत्ती, याच्यामध्ये आम्हाला समतोल राखता येणार आहे. आणि हीच समतेची शिकवण समाजापुढे देत असताना जनता जनार्दनातला परमेश्वर आम्हाला कळावा, हीच खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातली सद्भावना आहे. आमच्या जवळ सुख लाभ नाहीये, प्रत्येकाच्या सुखात सुख मानत चला. वक्त्याच्या वक्तृत्वाला स्फूर्ती केव्हा येत असते, जेव्हा श्रोत्याचा रिस्पॉन्स मिळत असतो. जर कपाळावर आट्याच पडलेले असतील तर बोलणारा सुद्धा एवढं धाडस करत नसतो. पण समोरचे ऐकणारे जेव्हा रिस्पॉन्स देत असतात त्यावेळेला वक्त्याच्या वक्तृत्वाला स्फूर्ती येत असते. समुद्राला भरती ओटी येते, याला कारण काय आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे. आणि पौर्णिमेच्या चंद्राला पाहिलं की नैसर्गिक समुद्राला भरती ओटी येते. तसं भगवंता तुझ्या नामाचं चिंतन करत असताना अशा संतांची संगत आम्हाला मिळते. म्हणून आम्हाला लोकांतामध्ये जावं वाटतं, एकांतात तुझा आलेला अनुभव सांगण्यासाठी. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा सुकाळ हे आमच्या जीवनामध्ये घडावं. यासाठी देवा जीवनामध्ये वास्तवता प्रत्येकाला सर्व गोष्टी मिळतात, परंतु जी काही मिळतात ते प्रत्येकाच्या प्रारब्धाने मिळतं. म्हणून तुकोबराय सांगतात, प्रारब्धेची भरे पोट तुका करीना भोभाट. अन्नमय कोश हा सुद्धा आमच्या जीवनातला कपटवून जातो. त्याला कारण भगवंता तुझ्या कृपेने मिळालेला योग आहे. तेव्हा आपला अधिक वेळ या ठिकाणी न घेता व्यासपीठाकडे जेव्हा आलो तेव्हा 9:35 झाले होते. याकडे माझं प्रामुख्याने लक्ष होतं. आणि आता 11:35 कडे आपण चाललेलो आहोत. तेव्हा 2 तासाची मर्यादा याचं उल्लंघन होऊ देता 2 तासाची मर्यादा सांभाळून ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर Jani
पुंडलिकावरी हरिठोर श्री ज्ञानदेव बोला पुंडलिकावरी हरिठोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत गुरुवा काका महाराज अवधूत चिंतन पार्वती परेश्वर किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्ध नेले येत माझे जोरले पायी कपन एकामध्ये आठवतेने गुरुदेवांच्या आशीर्वादाने अभंगाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न झाला. आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये गुरुदेवांच्या आशीर्वादानं परत येण्याचा योग आलेला. आपल्या नवीन वसाहत झालेल्या नांदुर्गा गावी सुद्धा अनेक वेळेला येण्याचं योग आलं. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रेमाने उपस्थित असतात. काही काही गावं असणारे कप्प्यात येतो कायमची माझ्या, काय आपला अधिकार आहे, परंतु केवळ आजोबांची कृपा, आई वडिलांची पुण्याई आणि सद्गुरू माऊलींची मिळालेली प्रेरणा, त्याच बळावर हा सामान्य जीव आपल्यासारख्या गुणवान महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपलं कर्तव्य सांभाळत हा सेवा करण्याचा योग जो प्राप्त झालेला आहे तो टिकावा एवढीच तो मागणी करतोय. कारण आजच्या काळात परमार्थात येणं सोपं आहे. आता परमार्थात येण्यासाठी सुद्धा पुण्य लागते बोलून गेलो आपल्याला, खरी गोष्ट आहे. पण परमार्थामध्ये पुण्य येणं जरी तुम्ही आलात तरी टिकण्यासाठी क्षेमच त्याचा लागतो. तसं काय सांगायचं हो, आम्ही गावाला गेलो आम्हाला चाव सुद्धा साधी दिली ना. आता 7 दिवसात एखाद्या दिवशी गायली ना तर वेळ आलेले असतात. काय सांगायचं, आमच्या पुढे साधं माईक सुद्धा दिलं नाही. परंतु आहे त्याच्या समाधान माणसाला मानता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माईक फिरवलं जात नाहीये. समयसूचकपणा नेहमी माणसाकडे असावा आणि समयसूचकपणानं आपल्या जीवनामध्ये वाटचाल करावी. खूप बोलण्यासारखं आहे. अधिक वेळ आपल्या या ठिकाणी न घेता गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपला वकिली व्यवसाय सांभाळत गुरुदेवांच्या आशीर्वादाने लागलेला छंद भगवंताला प्रार्थना करत असतो, तुझ्या क्षेत्रात तू घेतलंस ना देवा, आता शेवटपर्यंत आम्हाला बाजूला फेकून देऊ नकोस. कारण तुझ्या दरबारात सेवा करत मने वाचा करणे जयांची भजने देवांची वाणी, ते शरीर जाते क्षणी देवची झाले. तुकाराम वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची
काय म्या पामरे बोलावी उत्तरे परिता विश्वंबरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे खळा वागवे पांगुळा पायाविने सावमुखी मंजूळ बोलत शिवा निशी कविता धनी वी. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमचे कोळगे महाराज सर्व असणारे त्यांचे सन्मान्य सहकारी संयोजक मंडळी या सर्वांच्या असणाऱ्या अथक प्रयत्नातून श्रद्धेचं प्रतीक ग्रामदेवताच्या पुढे प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम चित्रामध्ये या वर्षीचं 4थ्या क्रमांकाचं कीर्तन नृत्य पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. तेव्हा झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना बरोबर 2 तास झालेले आहेत. अधिक वेळ न घेता झालेली सेवा पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं भगवंताच्या चरणी समर्पित पंचकृषीतील आलेले भाविक केशेगावचे आलेले सर्व स्त्री उपस्थित मान्यवर. केशेगाव म्हणजे एक संगीताची खाण आहे. मला आठवण होते काळे महाराज नेहमी बोलत असतो. आदरणीय वैकुंठवासी खुद्बुद्दीन गुरुजी, त्यांना खुदबू गुरुजी म्हणून ओळखायचे. मोठ्या प्रेमानं सेवा झाली की पाठवून हात फिरवावा, मुक्कामासाठी आग्रह करावा, कडक पाणी तापवावं सकाळी सकाळी आणि स्नान घालायला सुरुवात करावी. हो, मला माझ्या आईची आठवण व्हायची. हे संत आई वडिलासारखे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवन. पण वारकरी संप्रदाय हा प्रेमाचा फार मोठा सागर आहे. आपलं भाग्य आहे. लोकाला पैसे देऊन जेवावं लागतं. आमच्या वारकऱ्याला पाया पडून जीव घातलं जातं. रंभून आम्ही आग्रह करत होतो, रंभू बसा. रंभू म्हणतात नाही, केशेगावहून येऊ लागले तो. आमचे सर्व असताना आमचे टीम असताना सर्व आणि त्यांच्यावर घेतो आणि मोठ्या प्रेमानं आपल्या सर्वांच्या संगतीमध्ये संगती पंगती देवासवे घडे नित्य नित्य जोडे तेची साथ. मला काय काय मान्यवर बोलायचे, वकील साहेब तुम्ही दरवर्षी येता पण जेवण करत नाही. यावर्षी ठरवलं इथे आपली श्रावणी सोडायची. शिंदे साहेबांना सुद्धा बोललो येत असताना आपली श्रावणी इथे सोडायची म्हटलं आज. आणि गुरुदेवांच्या अशा संतांच्या पंक्तीमध्ये असणारं जेवण झालं. आपण सर्वजण मान्यवर उपस्थित होता. जाधव साहेब, आपण जर लवकर आला असता तर पक्तीचा मान तुम्हाला सुद्धा मिळालेला असता. आमचे वसंतराव आले, परंतु वसंतरावने विचार केला तर जेवायला गेलेत, आल्यानंतर भेटूया. पण थोडं तिकडे आले असते तर आणखीन आपला त्याच्यामध्ये दुग्ध सरकारला मिश्रित योग आला असता. असंच आपल्या सर्वांच्या हृदयातलं प्रेम वाढत राहू. पांडुरंग महाराज साक्षीला आहेत. तेव्हा झालेली शिवा पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीनं भगवंताच्या चरणी सावध. आपल्या आदरणीय भाऊ ज्या वेळेला पाटोद्याला जाण्याचा मला योग येतो त्या वेळेला मोठ्या प्रेमान डोळ्यात आनंदाचे अश्रू गळून समोर उभी राहिलेली असतात. अशी सर्व गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाच्या नावाचा नामनिर्देश जरी या ठिकाणी होत नसला ते सर्वजण माझ्या हृदयातले आपण आहात. या असंच प्रेम आपल्या हृदयातलं वाढत राहू अशी प्रभूचरणी प्रार्थना करून महारंगेकर आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. विशेषतः चिमुकले बाळा आमचे एव्हरग्रीन प्रसन्न मुद्रा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एवढ्या आनंदानं आपण मोठ्या प्रेमानं साथ करताय. असंच प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयातलं वाढत राहू अशी पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. Radhe
प्रारब्धेची भरे पोट प्रारब्धेची भरे पोट भरे पोट प्रारब्धेची 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 भरे पोट तो का करना बोगा शिवजाया काक सकरी शिवाया शिवाया काक सकरी शिवाया 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 तात शिवाया जमना पंढरी जमना पंढरी जमना पंढरी राया जमना पंढरी राया का करी बाया
विनवणी संत जनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तू माझी आता फार बोलू काय अवघे पाय विदित तू कामने पडिलो पाया करा छाया कृपेची विसरतो न पडावा माझा देवा विठ्ठल जय जय विठ्ठल